गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या दीप योग 20 या चॅनलमध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि माझा गॅस एक साईडचा पूर्ण कमी लागत होता बघा। मग गॅस रिपेअरिंग वाल्याला मी बोलवून घेतलं घरी आणि गॅसची रिपेअरिंग चालू होती। तो बोलला की पूर्ण सर्व्हिसिंग करावं लागेल। हे पूर्ण बर्नल एक छोटावाला चालू होता आणि दुसरा खराब झाला होता। त्याचं काही निपल खराब झालेलं होतं। मग त्यांनी ते लिक्विड टाकून ते पूर्ण क्लीन करायला घेतलं आणि तशीच पूर्ण शेगडी त्यांनी सर्व्हिसिंग करून दिली। होऊ शकतं ते खूप त्याच्यात ऑइलचं याचं अडकलेलं होतं। पूर्ण त्याने काढून त्याच्यातली ती दोन्ही ह्याचे निपल चेंज करून दिल्या गॅस शेगडीच्या आणि चेक करत होता पूर्ण। हे बघ ते बटन पण काढून पुन्हा त्यांनी लावले। माझा गॅसचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, आता बघा तो सॉल्व्ह झालाय। त्यांनी एक साईडचा बर्नल गरम करून ते जे चिकट होतं ते पूर्ण वितळून घेतलं आणि त्या सोल्युशनमध्ये टाकलं, परत पाण्यात टाकलं आणि मग ते क्लीन झालं होतं व्यवस्थित। ते पूर्ण गरम केल्यानंतर त्याची छिद्र त्याने पिनाने हे केली, ब्लॉक काढला त्याचे आणि पूर्ण क्लीन झाल्या बघा। दोन्ही शेगड्या माझ्या एकदम मस्त झाल्या होत्या आणि मग मी तो गॅस स्वच्छ घासला, पुसून घेतला आणि माझी शेगडी पुन्हा नवीन सारखी तयार झाली। नाईट करून आल्यावर माझी काहीच इच्छा नव्हती हे सगळं करायची, पण गॅस हे बघ किती छान दिसतं दोन्ही गॅस। कारण माझं लवकर स्वयंपाकच होत नव्हतं। आता मी चालली रेशन आणायला। रेशन कालपासून सुटलेलं होतं, कारण मी गेलीच नाही काल, घरी खूप काम होतं म्हणून मग मला जावं लागलं। आणि शोमला सांगितलं होतं माझ्यासोबत ये म्हणून, कारण मला एकटीला एवढं उचलणार नाही, तरी देखील शोम काय आला नाही। मला एकटीलाच जावं लागलं रेशन घ्यायला। आणि बाहेरचं वातावरण बघा तुम्ही किती छान, सकाळी 9-9:30चं वातावरण हे बघा। आणि कोणीच नसतं ह्या टायमाला आमच्या इथे, सगळे पोरं शाळेत निघून जातात। आणि पपईच्या झाडाच्या पपया बघा किती छान आहे। चिखल झालाय आमच्या इथनं दुकानाच्या पुढून पण जाते। तुम्हाला माझं रेशनचं दुकानही दाखवते। ही बैलगाडी आहे, बैल बांधलेत खंडोबांचे। तुम्हाला जुन्या काळाचं घर पण दाखवले, माडीचं घर तिकडनं येतं। हे आहे आमचं रेशनचं दुकान। सगळेजण रेशनसाठी गर्दी होती। आज कमी गर्दी होती, काल खूप गर्दी होती। बघा काही लोक बाहेर बसले आहेत। मग माझा नंबर आलेलाच होता, कारण कार्ड खूप कमी राहिली होती। मग मी थंब केला तिथे आणि लगेच माझं रेशन मिळालं। तर मित्रांनो, हा माझा आजचा मॉर्निंगचा छोटूसा व्लॉग आहे। तर तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा। आणि माझी गॅसची शेगडी खूप चकचकीत झाली। हे बघा जुन्या काळाचं घर, माडीचं घर, मला फार आवडतात अशी घर। बाय मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटलास ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। बाय।